दरम्यान रायगडमधल्या एटीएम आणि बँकांसमोर सध्याची स्थिती काय आहे ती जाणून घेऊयात। आपण जर पाठीमागे बघू शकता तर हे एटीएम बंद झालंय। अवघे 2 तास चाललेलं हे एटीएम आता बंद झालंय। जे इथल्या सिक्युरिटीने सांगितलं होतं त्यानुसार या एटीएम मध्ये दिवसभरातून फक्त एकदा पैसे भरले जातात। परंतु यामध्ये आज जी परिस्थिती, आज 10व्या दिवशीची परिस्थिती आहे, त्यामध्ये जे सरकारने सांगितलं होतं की 2,500 रुपये तुम्ही आपल्या एटीएम मधून विड्रॉल करू शकता। त्याच्यानंतर जर आज परिस्थिती पाहिली तर आज सुद्धा या एटीएम मधून फक्त 2,000 रुपये काढता येणं शक्य झालंय। दादा, तू आता एटीएम मध्ये गेला होतास, नेमकी काय झालं? किती रुपये निघाले? 2,000 रुपये। पण मग जे पैसे निघाले ते सुट्टे पैसे निघाले की बंदे पैसे? बंदे पैसे निघाले, एकच नोट। मग याने तुला काम होईल? तुझं काम काय ना आता परत सुट्टे होण्यासाठी फिरायचं ना। दादा, किती पैसे काढले तू? 2,000 काढलं, ते पण बंद नोट दिलं। तसं तर माझे 6,000 आहे, 2,000 दिले। मग आता काय करणार सांगा? कशाला पैसे हवे होते तुम्हाला? काय करणार होतं? काय खरेदी करायची होती? राशन बनायचं, काय पोटाला। मावशी, हे 2,000 रुपये तुम्ही कशाला नेमके काढले? काय नेमके करायचं? काय खरेदी करायची? राशन आहेत, लहान मुलं आहेत, घरात खर्च आहे, त्याच्यासाठी आता काय तर आलेली पगार मग 2-2 हजार द्यायला आमचं कसं भागणार आहे सांगा। आज 8 दिवस झाले यारदाऱ्या मारतोय त्या एटीएम मधनं इकडं तिकडनं इकडं। मग फक्त 2,000 दिले, त्या एक नोट दिल्यावर आम्हाला पुरल काय? आपण बघू शकतो की हे कुटुंब होतं की जे आता या एटीएम मध्ये आले होते। आता जर यांची जी अवस्था पाहिली की हे 2,000 रुपयाची बंदी नोट निघाली आहे, ते सुट्टे करण्यासाठी यांना पुन्हा एकदा बाजारात हेरफेऱ्या मारायला लागणार आहे। आशिष घरत, एबीपी माझा, रायगड।